Hello students, today we'll continue the next part of electrochemistry. In last part we have discussed some problems from the volume. Now take down some more examples related to the electrolysis in which we'll electrolyze some molten salts in which first is molten KCl. खूप सिंपल एक्झाम्पल्स आहेत ओके आणि तुम्हाला मोल्टन सॉल्ट्स दिले जातात आणि प्रोडक्ट ॲट कॅथोड प्रोडक्ट ॲट ॲनोड असं विचारलं जातं बाळांनो बरोबर आहे ना ठीक आहे येस आता इथं ॲनोड आणि कॅथोड काय यूज करायचं आहे दिस इज इलेक्ट्रोलायटिक सेल इन विच both cathode and anode are carbon rods or graphite rods ठीक है this is carbon this is also carbon anode and carbon what cathode ठीक है ना ओके सॉरी ब्लड झालं ना this one ठीक आहे and here it is a molten salt हा पण कार्बनच आहे आणि हा सुद्धा काय कार्बनच आहे but it acts as a anode and this acts as a cathode it depends on the battery terminal of battery where it is attached ठीक आहे निगेटिव्ह टर्मिनलला असेल तर काय कॅथोड अँड पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच असेल तर काय एनोड दोन्ही कार्बन आहेत ठीक आहे आता प्रोडक्ट खूप केअरफुली बघा ओके मोल्टन केसीएल घेतलेलं आहे इथं काय घेतलेलं आपण आता फर्स्ट कंपाऊंड मोल्टन केसीएलचं डिसोसिएशन केलं की काय फॉर्म होतो के प्लस आणि सीएल मायनस मोल्टन आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला काहीच नाही वॉटर मॉलिक्यूल नाही ठीक आहे त्याच्यामुळे मायनस जो आहे निगेटिव्ह पार्ट जो आहे तो कुठे जातो ऍट एनोड आणि पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो कुठे जातो ऍट दी कॅथोड समजलं ना ठीक आहे मग एनोड जवळची रिएक्शन काय असेल रिएक्शन ऍट एनोड ट्वाइस सीएल मायनस फॉर्म्स सीएल2 अँड 2 इलेक्ट्रॉन्स ओके तुम्ही सिंगल पण घेऊ शकताय सीएल मायनस गिव्स हाफ सीएल2 टू प्लस 1 इलेक्ट्रॉन पण घेऊ शकताय नो डाऊट कॅथोड जवळची रिएक्शन काय असेल बघा ना ट्वाइस के प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल तो अँड फॉर्म्स ट्वाइस के पोटॅशियम फॉर्म होतो पोटॅशियम ऍट इस कॅथोड अँड सीएल2 ऍट एनोड असे बबल्स फॉर्म होतात आणि इट गेट रिलीज्ड ऍट द एनोड समजतं का हे ठीक आहे ओव्हरऑल रिएक्शन जर पाहिलं आपण ट्वाइस के प्लस प्लस 2 सीएल मायनस गिव्स ट्वाइस के करेक्ट आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर झाले लक्षात आलं ना तुमच्या एका आयन कडून इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या आयन कडे ट्रान्सफर झाले म्हणजेच काय की सीएल मायनस जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि के प्लस काय करतो एक्सेप्ट करतो पण ते इलेक्ट्रॉन कुठून जातात एनोड टू कॅथोड जातात कॅथोड मधून इलेक्ट्रॉन कुठे येतात सोल्युशन मध्ये and that is cation will accept electron at the cathode and get deposited on the cathode this is the overall reaction this is redox reaction समजतंय ना कुठली रिएक्शन आहे रिडॉक्स रिएक्शन आहे पण आता महत्वाचं काय इथं की इलेक्ट्रॉन हे डायरेक्ट ट्रान्सफर व्हायला होत नाहीत हे इलेक्ट्रॉन कुठून वायर मधनं चालले आणि काय कॅथोड मध्ये एंटर व्हायला लागले असं डायरेक्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायला लागले का सीएल2 तसं झालं असतं तर मग आपल्याला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसची गरज लागली असती का नाही मग के प्रोड्यूस करण्यासाठी आणि सीएल2 प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला हा सेलच यूज करावा लागेल अदरवाईज डायरेक्ट के किंवा सीएल2 फॉर्म होत नाही इट मीन्स इट इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन समजलं का ही रिएक्शन पॉसिबल आहे का सीएल मायनस प्लस के प्लस इथून डायरेक्ट हा ट्रान्सफर होऊ शकतो का नॉट पॉसिबल अंडरस्टूड त्याला फोर्सफुली आपल्याला काय करावं लागतं ट्रान्सफर करावं लागतं बळून आणि फोर्सफुली ट्रान्सफर करतोय म्हणजेच काय करतो आपण ती रिएक्शन कॅरी करतोय बाय युझिंग इलेक्ट्रिक करंट आणि ती रिएक्शन कशी आहे नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे जी स्वतःहून होत नाही the reaction which does not occur on its own way that is called as a non spontaneous reaction understood ठीक आहे तसंच NaCl च्या बाबतीत होतं NaCl ची रिएक्शन आपण पाहिलं मोल्टन NaCl नेक्स्ट आहे मोल्टन MgCl2 मोल्टन MgCl2 ठीक आहे तर मोल्टन MgCl2 चं परत डिसोसिएशन करा Mg2 प्लस फॉर्म होतो ट्वाइस Cl मायनस कुठे जाईल ऍट एनोड आणि Mg2 प्लस कुठे जातो ऍट कॅथोड समजलं मग एनोडची रिएक्शन काय असणार आहे ट्वाइस Cl मायनस Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स कुठली रिएक्शन झाली ऑक्सिडेशन रिएक्शन
ऍट कॅथोड जवळ काय होतं, Mg2+ accept these two electrons, करेक्ट ना, and forms Mg. This is okay is reaction. ओव्हरऑल रिएक्शन जर पाहिलं, दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील, कॅन्सल आउट होतील. ओव्हरऑल रिएक्शन ओके Mg2+ 2Cl- टू फॉर्म MgCl2. ओके, पण ही रिएक्शन कुठं होते, ह्याच ठिकाणी होते. इलेक्ट्रॉन हे डायरेक्ट ट्रान्सफर होत नाहीत. इलेक्ट्रॉन्स कुठून जातात, फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड देन इनटू द सोल्युशन. समजलं हे. मग एनोडचा प्रोडक्ट काय आहे आणि कॅथोडचा प्रोडक्ट काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. एनोड जवळ प्रोडक्ट काय फॉर्म होतो, Cl2 गॅस, आणि कॅथोड जवळ काय फॉर्म होतो, Mg. अंडरस्टूड, ठीक आहे. व्हेरी इंपॉर्टंट रिएक्शन नाउ इज दॅट इज मोल्टन Al2O3. ठीक आहे ना, खूप महत्वाची रिएक्शन आहे, खूप केअरफुली करायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट द डिसोसिएशन ऑफ Al2O3. ओके, काय फॉर्म करतो बघा, ट्वाइस Al3+ आणि थ्राइस O2-, याचं डिसोसिएशन केलं. ओके, O2- कुठं जातो, एनोड जवळ, आणि Al3+ कुठं जातो, कॅथोड जवळ. इथे लक्षात येतं. ठीक आहे. टोटल किती आहेत बघा, ऑक्सिजन किती आहेत, 3 आहेत, O2-. आता इथं ओके थोडंसं डिफरंट टाईपची रिएक्शन होते, व्हेरी IMP. हे तुम्हाला परत कुठं पाहायला मिळणार आहे, यस, तर जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ ओके आयसोलेशन ऑफ एलिमेंट, इट मीन्स मेटॅलर्जी. मेटॅलर्जीमध्ये ही इलेक्ट्रिक रिएक्शन आहे बळन. प्युरिफिकेशन ऑफ ओके ॲल्युमिनियम साठी, बरोबर आहे ना, ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ही रिएक्शन आहे तिथं, कारण तुम्ही ॲल्युमिनियम तिथं काय करणार आहे, एक्स्ट्रॅक्ट करणार आहे. ओके, बघा दोन रिएक्शन झालेले आहेत तिथं. एक बघा एनोड जवळ रिएक्शन्स, एक कार्बन व्हेन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन, बरोबर आहे ना, ओके, विच फॉर्म्स CO, कार्बन मोनॉक्साइड, बाय रिमूव्हल ऑफ ओके 2 electrons. Carbon and oxygen combines to form CO, that is carbon monoxide, by removal of okay 2 electrons. This is oxidation reaction. बरोबर आहे ना. Later on carbon reacts again with okay what, twice O2-, which forms CO2 by removal of 4 electrons. अशा दोन रिएक्शन होतात तिथं. ओके, आता तुमच्या एक लक्षात आलं असणार आहे, हे दोन्ही गॅसेस आहेत. कार्बन सोबत म्हणजेच काय, एनोड सोबत रिॲक्ट व्हायला लागले, या रॉड सोबत रिॲक्ट व्हायला लागले वळण आहे, बरोबर आहे ना. ओके, दिस इज एनोड रॉड, दिस इज व्हॉट, कॅथोड, करेक्ट ना. ओके, जर इथून ओके कार्बन एक कार्बन जर ओके कमी होत असेल तर एनोड काय होतो, डिस्ट्रॉय होतो. तुमच्या लक्षात आलं असणार आहे. हे कार्बन रिॲक्ट व्हायला लागला डायरेक्ट, इट मीन्स एनोड रिॲक्ट व्हायला लागला, बरोबर आहे ना. ओके, आणि गॅस मॉलिक्युल इव्हॉल्व होऊन जातील, it get evolved as a CO and CO2, so this anode get destroyed, okay is destroyed. राहतो का तिथं तो, नाही. समजलं. ओके, हे तुम्हाला 10th ला पण होतं वळण. कार्बन जो आहे ओके तो काय होतो, काय होतो त्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, डिस्ट्रॉय होऊन जातो. अंडरस्टूड. त्याला इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन सुद्धा म्हणू शकताय. ठीक आहे ना. ओके, काय होतं ह्या ॲल्युमिनियम मध्ये Al2O3चं ज्यावेळेस ओके अशा नंबर ऑफ स्ट्रिप्स असतात, बरोबर आहे ना, हे कार्बन ग्राफाईटच्या स्ट्रिप्स असतात अशा, हे तुम्हाला तिथं होणार आहे. ठीक आहे ना. ओके, आणि दुसऱ्या स्ट्रिप्स कुठल्या असतात, अदर मेटलच्या स्ट्रिप्स असतात. एक कॅथोड आणि दुसरा काय, एनोड, बरोबर आहे ना. ओके, कन्सिडर करा ह्या स्ट्रिप्स कशाच्या आहेत, एनोडच्या स्ट्रिप्स आहेत, आणि ह्या कुठल्या स्ट्रिप्स आहेत, कॅथोडच्या स्ट्रिप्स आहेत. कन्सिडर करा. ठीक आहे ना. इथं काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि इथं काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, मग इथं हा कार्बन आहे, कार्बन सोबत कोण रिॲक्ट होतो, कार्बन सोबत O2- रिॲक्ट होतो टू फॉर्म CO, आणि कार्बन सोबत दुसरा काय, ट्वाइस O2- रिॲक्ट होतो टू फॉर्म CO2. हे दोन्ही कार्बन सोबत रिॲक्ट होतात आणि काय, CO आणि CO2 फॉर्म होतो. म्हणून काय की हा जो कार्बन आहे ना, तो स्लोली काय व्हायला लागतो, डिस्ट्रॉय व्हायला लागतो, आणि टाइम टू टाइम these carbon rods or graphite rods are okay removed and replaced. समजतं हे. ठीक आहे, हा कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा. पुढं कॅथोड जवळ रिएक्शन काय होते. आता कॅथोड जवळ कोण जाणार आहे, ॲल्युमिनियम. दोन ॲल्युमिनियम आहेत, ट्वाइस
अल्युमिनियम्स हे इलेक्ट्रॉन डोनेट किती झालेले, जेवढे इलेक्ट्रॉन डोनेट झालेले आहेत बरोबर आहे ना तेवढाच अल्युमिनियम फॉर्म होणार आहे. 6 इलेक्ट्रॉन्स डोनेट झाले. 2 aluminum 3 plus accept these 6 electrons. Each aluminum accept 3 electrons to form twice aluminum. Okay, this is the reaction at cathode. Cathode जवळ काय होतं मग aluminum form होतं. येते लक्षात हे. ओके, समटाइम्स इथे तुम्हाला ओके डिफरंट प्रोसिजर पण देऊ शकतात. ओके, कशी बघा 2 रॉड डिफरंटली अटॅच असतात इथं. हे बघा इथे कोटिंग असते त्याला कॅथोड बनवलं जातं. दिस कोटिंग ठीक आहे ना, इट इज मेड एज अ कॅथोड. मायनस कोटिंग ऑफ, लक्षात येत आहे. ओके, येस कोटिंग ऑफ ग्राफाइट, ग्राफाइटची कोटिंग. आणि इथं काय ठेवले जातात, असे रॉड्स ठेवले जातात. हे पण समजतं बरोबर आहे ना. ओके, अँड इट इज मेड एज अ एनोड. हे असं पण करू शकता. दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज दी येस Al2O3. त्याच्यासोबत क्रायोलाइट पण असतो आणि फ्लोर स्पेअर पण असतो. क्रायोलाइट आणि फ्लोर स्पेअर ते तुम्हाला तिथं येईल. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की बाबा कार्बन हा डिस्ट्रॉय होतो ड्यू टू द रिएक्शन विथ ऑक्सिजन. 2 गॅसेस आर इव्हॉल्व्ड, CO अँड CO2. ठीक आहे. आणि अल्युमिनियम जो आहे तो कुठं फॉर्म होतो, ऍट द कॅथोड. इट इज डिपॉझिटेड ऍट द कॅथोड ऍट द बॉटम अँड इट कॅन बी सॉर्टेड आउट. ओके, or extracted at the bottom. ओके, कुठं स्टडी करायचं सांगितलं मी तुम्हाला ही रिएक्शन, आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स इन मेटॅलर्जी. मेटॅलर्जी मध्ये कॅल्क्युलेशन साठी हे लक्षात राहू द्या. आता ओव्हरऑल रिएक्शन बघू शकता तुम्ही, 2 गॅसेस इव्हॉल्व झाले. नेक्स्ट वन इज मोल्टन K2SO4. ओके, आता K2SO4 मध्ये ट्वाइस K प्लस आहे, SO4 2 मायनस. मोल्टन आहे तो, त्याच्यासोबत वॉटर नाही. करेक्ट. एनोड जवळ रिएक्शन कुठली होणार आहे, डेफिनेटली एनायनची रिएक्शन होईल. ठीक आहे, मग इथं SO4 आहे बरोबर आहे ना. ओके, मग त्याच्यामधले 2 SO4 म्हणजे किती लागतील मॉलिक्युल्स, 2 मॉलिक्युल्स लागतील. ठीक आहे, ट्वाइस SO4 2 मायनस. ओके, फॉर्म्स H2OH 2 मायनस. H2OH 2 मायनस बाय रिमूव्हल ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामध्ये 2 S आहेत, 8 ऑक्सिजन्स आहेत, त्याच्यामधले 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह होतात. ठीक आहे, आणि काय फॉर्म होतो, H2OH 2 मायनस. दिस इज कॉल्ड एज अ पेरॉक्सो डायसल्फेट आयन. पेरॉक्सो डायसल्फेट आयन. ठीक आहे, IMP रिएक्शन आहे आणि हे फक्त मोल्टन मध्येच होतं, ऍक्वेस मध्ये होत नाही. त्याच्यानंतर कॅथोड जवळची रिएक्शन सेमच असेल. आता पोटॅशियम एक्सेप्ट दिस 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म ट्वाइस K. That is reduction. This is overall reaction. Next, molten Na2SO3. Again, very important reaction. ह्या बाळांनो ऍडव्हान्सला रिएक्शन विचारले जातात, JEE ऍडव्हान्सला. त्याच्यामुळे खूप महत्वाच्या रिएक्शन्स आहेत ह्या. सोडियम डायसल्फेट, थायोसल्फेट, सोडियम थायोसल्फेट. ठीक आहे, डिसोसिएशन करा, ट्वाइस Na प्लस H2O3 2 मायनस. आता जसं इथं वरती घेतलं होतं, ओके सेम वेने घ्या, H2O3 2 मायनस converted into S4O6 2 minus. This is called as tetrathionate ion. Tetrathionate ion. Okay, by removal of 2 electrons. These electrons get accepted by sodium ion and form sodium. Correct. Overall reaction बघू शकता तुम्ही. Very important reactions. ठीक आहे, टोटल बघा आपण मोल्टन NaCl ऑलरेडी पाहिलं होतं. ठीक आहे, इथं थोडीशी इन्फॉर्मेशन आहे बघा रिगार्डिंग सियर अल्युमिनियम साठी. ओके, दिस इज क्रायोलाइट. क्रायोलाइटचा फॉर्म्युला बघा काय, फ्लोर स्पेअरचा फॉर्म्युला जे की मी मेन्शन केलं तिथं. कुठे यूज करतात, Al2O3 चं इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन करण्यासाठी यूज करतात. ओके, का करतात वगैरे ते आपण आयसोलेशन मध्ये स्टडी करूया. करेक्ट. काय काय पाहिलं आपण आज, मोल्टन KCl, मोल्टन MgCl2 बरोबर आहे का. त्याच्यानंतर मोल्टन Al2O3 अल्युमिना, मोल्टन K2SO4 and मोल्टन Na2S2O3. करेक्ट. ठीक आहे, आता पुढे बघा, इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous solutions of some salt or compounds. ठीक आहे, aqueous
जे सोल्युशन्स आहेत किंवा सॉल्ट जे आहेत, बरोबर आहे ना, ओके, ते पाण्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला, तिथं कॉम्पिटिशन असणार आहे आता. जनरली ओके इथे इनर्ट इलेक्ट्रोड यूज करतात, जे प्लॅटिनम असेल, ऑरस असेल, इवन ग्राफाइट सुद्धा यूज करतात, बरोबर आहे ना. ओके बघा आता, ओके कुठले कुठले कंपाऊंड यूज करायचे आहेत आपल्याला, ओके ते बघूया. एक एक रिएक्शन बघूया आपण त्याच्यामध्ये. इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वेस सोल्युशन, NaCl तर आपण स्टडी केलेलंच ऑलरेडी. ओके, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वेस NaCl सोल्युशन युझिंग इनर्ट इलेक्ट्रोड. इनर्ट इलेक्ट्रोड यूज करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, जनरली प्लॅटिनम. जर इथे एक नोट दिलं बघा, IMP, वेन द इलेक्ट्रोड इज नॉट मेन्शन्ड, इलेक्ट्रोड जर मेन्शन्ड नसेल तर काय करायचं, ॲज्युम इट टू बी प्लॅटिनम. प्लॅटिनम ॲज्युम करून जायचं, प्लॅटिनम, बरोबर आहे ना. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणलं आणि इलेक्ट्रोड गिव्हनच नाही तर काय करायचं, प्लॅटिनम यूज करायचं ॲज अ इनर्ट इलेक्ट्रोड. समजलं का? ठीक आहे. आता NaCl कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि NaCl चं सोल्युशन जे असणार आहे वॉटरमध्ये ते कसं असतं, न्यूट्रल सोल्युशन, करेक्ट आहे. येस, हे स्टडी केलंय आपण ऑलरेडी. आता बघा रिएक्शन काय होतात, फॉलिंग इलेक्ट्रोड, ओके येस, रिएक्शन्स आर पॉसिबल. ओके, आता इथं काय क्रॉस दिले, तिथं काय, ओके राईट क्लिक दिलेले आहेत, करेक्ट आणि रॉंग दिलेले आहेत रिएक्शन्स. हे पाहिलं आपण, सोडियमची रिएक्शन होत नाही, ओके, वॉटरची रिएक्शन होते. एनोड जवळ बघा Cl2 ची रिएक्शन होते पण वॉटरची रिएक्शन होत नाही. ओके, तुम्हाला इथे ओव्हर व्होल्टेज फिनॉमिना सांगितलं मी तुम्हाला, करेक्ट ना, ओव्हर व्होल्टेज फिनॉमिना, ठीक आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, ॲक्वेस सोल्युशन म्हणलं NaCl चं, ओके, तर काय ऍट एनोड काय होतो, ओके, वॉटर जो आहे, सॉरी, ऍट एनोड Cl2 जो आहे फॉर्म होतो आणि ऍट कॅथोड H2 इज फॉर्म्ड, H2 इज फॉर्म्ड, ठीक आहे. येस, थोडंसं हे रीड करू शकता आता तुम्ही बघा. In this electrolysis, H2 at cathode and Cl2 at anode are given off, evolved. Why Na plus ions and OH minus ions are not discharged? ओके, इथे Na प्लस पण आहे, करेक्ट ना. ओके, आणि वॉटर मध्ये OH मायनस पण असतो, वॉटर मध्ये OH मायनस, हे का डिस्चार्ज नाही झाले. ओके, येस, काय रिझन सांगितलं, द रिझन लाईज इन द रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज, क्लिअरली. ओके, इथं E नॉट Na प्लस Na अँड E नॉट, ओके येस, H2OH2, म्हणजे काय, Na प्लस साठी E नॉट व्हॅल्यू म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि H2O साठी स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जे आहे, ओके, त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर सोडियमचं पोटेन्शियल लोअर आहे आणि वॉटरचं हायर पोटेन्शियल आहे. सहज समजते तुम्हाला. ओके, मग आता पॉइंट नंबर 1 बघा काय सांगतो, अल्दो Cl minus has a lesser tendency to discharge, okay, or oxidize, Cl minus will be at anode where oxidation takes place as compared to OH minus. बघा, Cl minus ची टेंडेन्सी कशी आहे, लोअर आहे टू डिस्चार्ज दॅन व्हॉट, OH minus, तरी सुद्धा Cl2 इव्हॉल्व होतो. असं का, ऍट एनोड स्टील OH मायनस विल नॉट बी डिस्चार्ज म्हणलंय. OH मायनस आणि Cl मायनस दोन्ही आयन्स आहेत एनोड जवळ, हा एनोड आहे, इथं Cl मायनस आहे, OH मायनस आहे, तरी सुद्धा काय होतो, Cl मायनसच डिस्चार्ज होतो. जरी Cl मायनसची टेंडेन्सी नसली तरी डिस्चार्ज होतो, बरोबर आहे ना. ओके, हे कशामुळे होतं, ड्यू टू कन्सेप्ट ऑफ ओव्हर पोटेन्शियल किंवा त्याला ओव्हर व्होल्टेज सुद्धा म्हणतात, ओव्हर व्होल्टेज, ओव्हर पोटेन्शियल और ओव्हर व्होल्टेज. काय आहे, एक्स्ट्रा पोटेन्शियल रिक्वायर्ड, हे डिस्कस केलं आपण, एक्स्ट्रा पोटेन्शियल रिक्वायर्ड टू इनिशिएट द रिएक्शन ऍट रिक्वायर्ड रेट, ज्या रेटला, ओके एस, रिएक्शन व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. ओके, त्या रेटला काही एक्स्ट्रा पोटेन्शियल रिक्वायर्ड आहे, एक्स्ट्रा पोटेन्शियल रिक्वायर्ड टू इनिशिएट द रिएक्शन ऍट अ रिक्वायर्ड रेट, म्हणजे काय आहे, ओव्हर पोटेन्शियल. ओके, मग इथं काय होतं, फॉर्मेशन ऑफ O2 फ्रॉम H2 इज कायनेटिकली व्हेरी स्लो, आपण डिस्कस केलं, कायनेटिकली
दिस रिएक्शन इज नॉट फिजिबल असं म्हणलं आपण तिथं. फॉर्मेशन ऑफ O2 फ्रॉम H2O इज कायनेटिकली व्हेरी स्लो म्हणजे रेट ऑफ रिएक्शन कसं आहे, स्लो आहे. दॅट्स वाय ओके रेट कसं असणार आहे, त्याचा लो रेट असणार आहे. थस OH मायनस आयन्स विल रिमेन इन दी सोल्युशन. रेट स्लो असल्यामुळं ओके काय होतो, OH मायनस रिमेन राहतो. तरी सुद्धा बघा ओके टेंडेन्सी कोणाची आहे, OH मायनसची आहे टू काय म्हणतो आपण डिस्चार्ज ओके ऍज कम्पेअर टू Cl मायनस. पण काय होतं, Cl मायनसच डिस्चार्ज होतो. तर त्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर कोण आहे, तर कायनेटिकली ओके O2 फॉर्मेशन इज ओके इज व्हेरी स्लो, रेट स्लो आहे. रिझन समजलं, ठीक आहे, नोट करून ठेवा हे. नेक्स्ट इन aqueous सोल्युशन ऑफ NaCl ओके will become alkaline. Aqueous solution of NaCl will become alkaline म्हणलंय. हे कशासाठी, अल्कलाइन म्हणजे बेसिक. कशामुळे होतं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ OH मायनस आयन्स आफ्टर इलेक्ट्रोलायसिस. बघा OH मायनस रिमेन राहतात ना सोल्युशन मध्ये, मग तिथं Na प्लस पण आहेत. बघा रिएक्शन कुठल्या कुठल्या, Na प्लस आहे सोल्युशन मध्ये का, तो रिड्यूस होत नाही. OH मायनस आहे सोल्युशन मध्ये, जो की येस कॅथोड जवळ फॉर्म झालेला आहे OH मायनस. सोल्युशन मध्ये OH मायनस आहे थोडक्यात. मग Na प्लस OH मायनस सोल्युशन असल्यामुळं दॅट सोल्युशन बिकम्स अल्कलाइन. न्यूट्रल टू ओके सोल्युशन काय होतं, अल्कलाइन बनतं. अंडरस्टूड. ओके aqueous CuSO4 सोल्युशन युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड. बघा इलेक्ट्रोलायसिस कोणाचं करायचं आहे, तर CuSO4 सोल्युशनचं करायचं आहे युजिंग व्हॉट, इनर्ट इलेक्ट्रोड. आणि कसं आहे aqueous म्हटलं की वॉटर आहे कॉम्पिटिशन मध्ये, बरोबर आहे ना. ओके आता इथं आयपिक आहे बघा. कॅथोडची रिएक्शन काय होते ओके आणि एनोडची रिएक्शन काय होते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. aqueous CuSO4 आहे, कॅथोड जवळ रिएक्शन काय आहे, बस. आता वॉटर पण आहे कॉम्पिटिशन मध्ये आणि Cu2+ पण आहे, दोन्ही मध्ये कंपॅरिझन करा. ठीक आहे. आता हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज दिलेले आहेत इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या, म्हणजेच काय, येस त्याचं रिडक्शन पोटेन्शियल आहे, बरोबर आहे ना. E0 फॉर Cu2+ Cu किती आहे सांगा बरं, 0.34 व्होल्ट, 0.34 व्होल्ट एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ही सुद्धा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. हायर कोणाची व्हॅल्यू आहे, Cu ची व्हॅल्यू आहे. सो Cu गेट रिड्युस्ड. आलं का लक्षात. ओके मग जर का व्हॅल्यूज दिलेल्या असतील तुम्हाला ओके, तर रिडक्शन पोटेन्शियल ज्याचा हायर आहे ओके तो काय होऊन जातो, रिड्यूस. अंडरस्टूड. ठीक आहे. इथं बघा एनोडची रिएक्शन बघा. एनोड जवळ कोण ऑक्सिडाइज झालेला आहे, H2O. H2Oचं ऑक्सिडेशन झालं. इथं सुद्धा पोटेन्शियल बघू शकता, कोणाचा हायर आहे, डेफिनेटली H2Oचा हायर आहे. समजलं का. ओके दॅट गेट रिड्यूस सॉरी ऑक्सिडाइज्ड. समजलं. ओके ज्याचं पोटेन्शियल हायर आहे ओके त्याच ओके कंपाऊंडची रिएक्शन होते, त्याच आयनची रिएक्शन होते. ऑदर काय राहतात सोल्युशन मध्ये, रिमेन असतात. समजलं. aqueous मधले रिएक्शन डिफरंट आहेत, मोल्टन मधले रिएक्शन डिफरंट आहेत. मोल्टन मध्ये कॉम्पिटिशन नाहीये. अंडरस्टूड. येस ओव्हरऑल रिएक्शन तुम्ही चेक करू शकताय. ओके आता इथं एक महत्वाचा पॉइंट आहे. इन दिस इलेक्ट्रोलायसिस Cu at cathode and O2 at anode are produced. Cu कुठं फॉर्म होतो, कॅथोड जवळ, आणि O2 कुठं फॉर्म होतो, एनोड जवळ. हे लक्षात येते तुमच्या. एनोड जवळ काय फॉर्म झालेला आहे, O2 गॅस, Cl. दिस इज O2. ओके आणि कॅथोड जवळ काय फॉर्म झाला, Cu. हे पण महत्वाचं आहे, विचारलं जातं तुम्हाला. ओके also the aqueous solution of CuSO4 will become acidic due to presence of H+ ions. बघा aqueous solution acidic बनतं. acidic का, कारण काय ओके इथं H+ ions फॉर्म व्हायला लागले. दॅट्स वाय इट बिकम्स acidic. हे मागच्या ओके काय प्रॉब्लेम्स मध्ये स्टडी केलं होतं बळा आपण. करेक्ट. नेक्स्ट वन aqueous Na2SO4 solution using inert electrode. आता केअरफुली बघा aqueous Na2SO4 आहे. आता इथं सुद्धा काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज वरती कॉन्सन्ट्रेट करा, बरोबर आहे ना. ओके इथं व्हॅल्यू किती दिली, -2.71 आहे. इथं आहे -0.83. इथं आहे -2.01 and here it is -1.23. या व्हॅल्यूज आहेत. करेक्ट ना. ओके मग हायर पोटेन्शियल बघायचं कोणाचं आहे, कॅथोड जवळ ओके H2Oचं पोटेन्शियल हायर दिलेलं आहे -0.83. सो इट विल रिड्यूस सॉरी इट विल गेट बरोबर आहे रिड्युस्ड. कॅथोड जवळ रिडक्शन रिएक्शन होत आहे. ओके H2 गॅस इज प्रोड्युस्ड आफ्टर रिएक्शन. बघा
H2O चं रिडक्शन झालं तर H2 गॅस प्रोड्यूस होतो आणि जर ऑक्सिडेशन झालं H2O चं ओके तर काय O2 गॅस प्रोड्यूस होतो. मग Na2SO4 सोल्युशन मध्ये ओके दोन्ही ठिकाणी ओके रिएक्शन कोणाची झाली H2O चीच रिएक्शन झाली. आलं का लक्षात? H2O get reduced to form H2 gas and H2O get oxidized to form O2 gas. सोल्युशन लक्षात राहील. प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. प्रत्येक रिएक्शन लिहून बघावं लागेल तुम्हाला वळण आणि त्याच्या रिएक्शन्स कॅथोड जवळ प्रोडक्ट एनोड जवळ प्रोडक्ट काय फॉर्म होतो येस हे तुम्ही चार्ट तयार करायचं. समजलं ना? ओके Na2SO4 घ्यायचा हा एनोड जवळची रिएक्शन लिहायची कॅथोड जवळची रिएक्शन लिहायची बरोबर आहे ना? ओके प्रोडक्ट आपोआप समजतो तुम्हाला. प्रोडक्ट ॲट एनोड प्रोडक्ट ॲट कॅथोड तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. समजलं का? टेबल तयार करायचं आहे कंपल्सरी. असं टेबल तयार करा. ओके येस त्याच्यामध्ये एनोड जवळची रिएक्शन कॅथोड जवळची रिएक्शन प्रोडक्ट ॲट एनोड प्रोडक्ट ॲट कॅथोड ओके येस असं लिहा आणि इथं कंपाऊंड लिहा कंपाऊंड. नेक्स्ट ओके हे काय थोडंसं एक्सप्लेनेशन आहे. Clearly, at cathode, Na plus aqueous ions will not be deposited due to their lower reduction potential than H2O. बघा ओके म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटली त्याचं पोटेन्शियल गिवन आहे आणि त्या पोटेन्शियल मुळेच ह्या गोष्टी घडतात. अंडरस्टूड? Similarly, SO4 2 will not be oxidized due to their lower oxidation potential okay than H2O. समजलं हे? Thus, electrolysis of Na2SO4, K2SO4, CaSO4, magnesium sulfate, Li2SO4, etc. is usually equivalent to electrolysis of H2O. म्हणजे थोडक्यात काय हे जर सॉल्ट घेतलं तुम्ही ओके हे सॉल्ट लक्षात ठेवा. हे सॉल्ट जर ॲक्वेस फॉर्म मध्ये जर घेतलं तुम्ही ओके तर काय होतं H2O चंच इलेक्ट्रोलायसिस होतं. म्हणजे थोडक्यात काय की H2O ऑक्सिडाइज होतो आणि रिड्यूस पण होतो दोन्ही गोष्टी होतात H2O च्या. समजलं हे? ठीक आहे. इथे जे पोटेन्शियल दिले ते ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि इथे जे दिले ते रिडक्शन पोटेन्शियल आहे. ओके नेक्स्ट ॲक्वियस NaCl सोल्युशन. ओके आता इथे महत्वाचा पॉइंट मेन्शन केलेला आहे. जे ॲक्वियस सोल्युशन आपण स्टडी केलं ओके त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट असणार आहे. व्हेरी डायल्यूट युझिंग इनर्ट इलेक्ट्रोड. ओके सोल्युशन कसं आहे व्हेरी डायल्यूट. समजते हे? म्हणजे याचा अर्थ काय की वॉटर मोलिक्यूल खूप ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप कमी केलंय NaC. ओके फर्स्ट रिएक्शन जी आहे ती फिक्स होणार आहे कोणाची H2O ची. कॅथोड जवळ H2O चीच रिएक्शन होते H2 गॅस इव्हॉल्व होतो. ओके पण एनोड जवळ बघा आता व्हेरी डायल्यूट सोल्युशन. ठीक आहे ना? डायल्यूट सोल्युशन केलं की काय होणार आहे H2O गॅस इज ओके सॉरी H2O इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म O2. ओके इथं वर्डिंग खूप महत्वाची आहे. नुसतं ॲक्वेस NaCl म्हणलं ओके तर तुम्ही काय करायचं आहे लक्षात येते का Cl2 गॅस फॉर्म करायचा आहे आणि जर व्हेरी डायल्यूट सोल्युशन म्हणलं किंवा व्हेरी डायल्यूट सोल्युशन म्हणलं की O2 गॅस प्रिपेअर करायचा कुठं एनोड जवळ. ओके दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. समजते का? हे तुम्हाला नोन आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल आपण रिडॉक्स रिएक्शन मध्ये स्टडी केलेलं आहे. ऑक्सिडेशन रिएक्शन होत असेल तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणतो आपण रिडक्शन रिएक्शन होत असेल तर रिड्युसिंग पोटेन्शियल म्हणतो आपण तर किंवा रिडक्शन पोटेन्शियल. करेक्ट? हे तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन मध्ये झालंय. आता अजून होणार आहे पुढे आणखी ऑक्सिडेशन पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल कशाला म्हणायचं गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपण स्टडी करणार आहे परत. कारण तिथे रिडॉक्स रिएक्शन होतात. ऍक्च्युअल मध्ये रिडॉक्स रिएक्शन कुठे होतात त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये होतात. ठीक आहे ना? इथं सुद्धा आहेत पण तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की बाबा रिडक्शन पोटेन्शियल काय ऑक्सिडेशन पोटेन्शियल काय. ओके पोटेन्शियल असोसिएटेड विथ रिडॉक्स रिएक्शन इज कॉल्ड रिडक्शन पोटेन्शियल. बरोबर ना? काय सांगितलं मी पोटेन्शियल असोसिएटेड विथ रिडक्शन रिएक्शन असं म्हणा. ओके इज कॉल्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिएक्शन इज कॉल्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे ही रिडक्शन रिएक्शन आहे. अंडरस्टूड? ओके इथं बघा काय म्हणलंय वेन NaCl इज हायली डायल्यूट
म्हणजे वॉटर ओके मॉलिक्यूल वॉटर खूप ऍड केलेलं आहे, व्हॉल्यूम वाढवलेलं आहे. देर इज अ very less chance of Cl minus, okay, due to their less availability, getting oxidized. So instead of okay is H2O will get oxidized. मग इथं Cl मायनस ऑक्सिडाइज होत नाही तर काय H2 ऑक्सिडाइज होतो आणि काय फॉर्म करतो लक्षात आलं ना, O2 गॅस फॉर्म करतो. ओके, मग लक्षात ठेवायचं कधी हे आता H2O चं ओके जर ऑक्सिडेशन होत असेल तर O2 गॅस प्रोड्यूस होतो इन ऑक्सिडेशन. आणि H2O चं ओके रिडक्शन होत असेल तर H2 गॅस प्रोड्यूस होतो, हे नोट करून ठेवा. रिडक्शन साठी काय फॉर्म होतो H2 गॅस. समजलं बाळा नाही? ठीक आहे, खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत हे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलायसिस aqueous NaCl solution. ठीक आहे, युजिंग ओके व्हॉट Hg इलेक्ट्रोड. व्हेरी इम्पॉर्टंट अगेन, हे तुम्ही एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये स्टडी केले बघा. ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे तो. कसा आहे ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड? कुठे स्टडी केले सांगितलं मी? एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये, बरोबर आहे ना? कशासाठी यूज करतात? फॉर द प्रिपरेशन ऑफ ओके मर्क्युरी इलेक्ट्रोड यूज केलं की काय, येस, तिथं अमलगम फॉर्म होतो. आता इथं रिएक्शन काय दिले बघा, सोडियम दिलेला आहे. सोडियम कुठे डिपॉझिट होतो? Hg वरती डिपॉझिट होतो, Hg वरती, आणि असा सोडियम अमलगम फॉर्म होतो. आणि ह्याचं ज्यावेळेस ओके वॉटर टाकून हायड्रोलायसिस केलं ना ओके तर काय NaOH फॉर्म होतो. ओके, आणि हा Hg सेपरेट होतो. लक्षात ठेवा, हे मागं पण डिस्कस केले आपण. ओके, आणि तुम्ही कॅशनर केल्नर शेल बघू शकता जाऊन. ओके, NaOH प्रिपरेशन साठी. करेक्ट. ओके, इथं बघा, when Hg electrodes are used instead of platinum, Na plus aqueous gets deposited which further reacts with Hg to form what? Sodium amalgam, like this. ठीक आहे, आणि ह्या सोडियम अमलगमचा हायड्रोलायसिस केलं की NaOH फॉर्म होतो. Aqueous CuSO4. Okay, using very important reaction again. Okay, Cu electrode. आता बघा, CuSO4 सोल्युशनच आहे आणि इलेक्ट्रोड काय यूज केलेला आहे? Cu इलेक्ट्रोड यूज केलेला आहे. करेक्ट. काय होते ह्या केसमध्ये? शॉर्ट मध्ये दाखवतो, इथे लक्ष द्या. ओके, हा काय आहे? Cu इलेक्ट्रोड आहे. हा सुद्धा काय आहे? Cu इलेक्ट्रोड आहे. आणि सोल्युशन कुठलं आहे? CuSO4. हे असा क्वेश्चन आपण डिस्कस केलाय काल. When electricity is passed into it, then what happens? Okay, Cu ions get deposited by leaving electron behind. ठीक आहे ना? ओके, Cu जो आहे ओके तो स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि Cu2+ फॉर्म करतो by donating the electron, and this electron enters into the anode and okay is moved towards the cathode. ओके, कॅथोड थ्रू कुठे येतात? परत सोल्युशन मध्ये येतात. Cu2+ accept these two electrons. आता सोल्युशन मध्ये Cu2+ पण आहेत CuSO4 मध्ये, आणि इथं जे डिकम्पोज झाले Cu फ्रॉम दिस एनोड, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय ना? ओके, ह्या एनोड वर ना ओके काय झाले? आयन्स डिकम्पोज झाले बाय लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन्स. क्लिअर आहे? येस, थोडस खाली दाखवतो मी, इकडे लक्ष द्या. थोडस बिगर फॉर्म मध्ये दाखवतो. आता जनरली ही रिएक्शन जी आहे ती कशासाठी यूज करतात? फॉर द प्युरिफिकेशन ऑफ येस कॉपर. ठीक आहे, सपोज दिस इज इम्प्युअर कॉपर. मी तुम्हाला सांगितलं की इम्प्युअर कॉपर काय बनवलं जातो? इट इज मेड ॲज अ एनोड अँड प्युअर कॉपर इज मेड ॲज अ कॅथोड. हे दोन्ही कॉपर आहेत, कॉपर, पण हा एनोड आहे आणि हा सुद्धा कॉपरच आहे, दॅट इज अ कॅथोड. अँड इलेक्ट्रिसिटी पास इन टू इट. आणि सोल्युशन कुठलं आहे? CuSO4 सोल्युशन, म्हणजे त्याच्यामध्ये Cu2+ आहेत प्लस SO4 ओके 2- आहेत. When electricity is passed, then what happens? ओके, Cu2+ फ्रॉम Cu, इथं नंबर ऑफ Cu आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? ओके, Cu2+, Cu डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cu2+. म्हणजेच काय, इथं Cu जो आहे ह्या इलेक्ट्रोड मधला, बरोबर आहे ना? ओके, काय करतो? ऑक्सिडाइज होतो आणि Cu2+ फॉर्म करतो बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स, बाय लिव्हिंग बिहाइंड द इलेक्ट्रॉन्स. ओके, येस, मग हे इलेक्ट्रॉन्स कुठे जातात? टुवर्ड्स द कॅथोड. आणि कुठे एंटर होतात? कॅथोड मध्ये. फ्रॉम कॅथोड एंटर्स इनटू द सोल्युशन. म्हणून तिथं चेंज सुद्धा दाखवला आपण कालच्या क्वेश्चन मध्ये बघा.
झिरो चेंज दाखवला होता. देर इज नो चेंज. का? कारण काय? हा जो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन डोनेट करतो तोच जाऊन इथं काय करतो Cu2 प्लस हे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. म्हणजे Cu2 प्लस एक्सेप्ट दिस टू इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म Cu आणि गेट डिपॉझिटेड ऍट द कॅथोड. कॅथोड वरतीच काय होतो जाऊन डिपॉझिट होतो. मग इम्प्युरिटी जर असेल ह्या कॉपर मध्ये तर त्याला एनोड बनवायचा आणि काय कॉपर प्युअर कॉपरला कॅथोड बनवायचं. समजलं ना? कशासाठी? फॉर द प्युरिफिकेशन ऑफ कॉपर, इम्प्युअर कॉपर. मग ह्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल तर ती कुठं जमा होते? त्याला एनोड मड म्हणतो आपण. एनोड मड ते कुठे येणार आहे तुम्हाला? आयसोलेशन मध्ये किंवा काय मेटॅलर्जी मध्ये. क्लिअर आहे? ठीक आहे. हे लक्षात आलं? कुठे यूज करतात? Thus when Cu is electrolyzed using Cu electrode, Cu is dissolved. समजते ना? Cu एनोड वरचा Cu काय होतो? डिझॉल्व्ह होतो at Cu एनोड and Cu is deposited at the Cu कॅथोड. मग तोच Cu जो आहे किंवा सोल्युशन मधला Cu आहे तो कुठे जातो? काय नोट्स आहेत इथं बघा. Cu2 plus in solution remain constant during the electrolysis. हा क्वेश्चन आपण पाहिला काल. कॉन्स्टंटच राहतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. का? कारण काय? जो Cu तिथं डिपॉझिट व्हायला लागला बरोबर आहे ना? येस, तेवढेच इलेक्ट्रॉन्स तिथं काय व्हायला लागले? ऍक्सेप्ट व्हायला लागले. समजलं ना? येस, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो कोण देतो? हा Cu. परत ते इथला Cu काय करतो? तेच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. म्हणून काय इथलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते चेंज होत नाही. दिस टेक्निक इज यूज टू रिफाइनिंग साठी ऑफ Cu. The impure Cu is 95% is made anode. बघा impure जो आहे तो काय anode बनवला जातो and thin a sheet of pure copper is made as a cathode. Pure copper cathode. ठीक आहे, आणि impure copper anode. And the electrolysis is carried out to get the pure copper. याच वेळेला काय pure copper फॉर्म होतो. लक्षात आलं हे? नेक्स्ट आहे aqueous AgNO3 सोल्युशन युजिंग Ag इलेक्ट्रोड. ऍक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे परत. ठीक आहे, पॉसिबल रिएक्शन्स बघूया. चेक करा. ऍट कॅथोड रिएक्शन काय झाली? येस, आता इथं परत इलेक्ट्रोड पोटेन्शियल Ip आहे. ठीक आहे, Ag प्लस एक्सेप्ट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Ag. इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघा किती आहे? Imp आहे. पॉझिटिव्ह इथं हायर पोटेन्शियल आहे. एनोड जवळची रिएक्शन बघा. आणि कंपॅरिझन करा इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर कम्पेअर करून केलं पाहिजे आणि तुम्हाला हे प्रोडक्ट्स नोन असले पाहिजेत. आता इट मीन्स प्रॅक्टिस इज नेसेसरी. ऍक्वेस सोल्युशनचे नंबर ऑफ रिएक्शन्स पाहिलं आपण. आता मोल्टन काय सॉल्ट सोल्युशन होते त्याचे नंबर ऑफ रिएक्शन्स पाहिले. तर दोन्हीचं कलेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. टेबल बनवा. त्या टेबलमध्ये कंपाऊंड लिहायचा फर्स्ट, त्याच्यानंतर कॅथोडची रिएक्शन लिहायची, एनोडची रिएक्शन लिहायची, प्रोडक्ट ऍट कॅथोड, प्रोडक्ट ऍट एनोड, ह्या दोन गोष्टी लिहायच्या. समजलं हे? ठीक आहे. येस, इथं कुठली रिएक्शन होते लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. इथं सुद्धा हे प्युरिफिकेशन साठी प्रोसेस यूज केली जाते. जसं कॉपरच्या रिफायनिंग साठी मेथड यूज केलं ना, सेम काय करतात? Ag सिल्वरच्या रिफायनिंग साठी ही प्रोसेस यूज केली जाते. नेक्स्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट अगेन, aqueous H2SO4 सोल्युशन युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कसा यूज करायचा? इनर्ट इलेक्ट्रोड. खूप रिएक्शन घेतला आज आपण आणि बाळांनो ह्या रिएक्शन तुम्हाला ऍडव्हान्सला खूप महत्वाच्या आहेत. JEE ऍडव्हान्सला सुद्धा. समजलं ना? ठीक आहे. सो कॅथोडची रिएक्शन H2SO4 आहे ना. H2SO4 म्हणलं की H प्लस आहे, SO4 मायनस आहे आणि सोल्युशन मध्ये H2O आहे. मग आता इथं परत इथं बघा कॅथोड जवळ कोण जातो? H2O विच लिबरेट्स प्रोटॉन. एनोड जवळ दोन आहेत, SO4 2 मायनस पण आहे, H2O पण आहे. हा SO4 तर जाणार नाही कुठं? कॅथोड जवळ. ठीक आहे ना? कॅथोड वरती चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. आता या दोन्हीमध्ये ज्याचं पोटेन्शियल हायर आहे तो काय होतो? ऑक्सिडाइज होतो. कोणाचं पोटेन्शियल हायर आहे बघा दोन्हीमध्ये? वॉटरचं पोटेन्शियल. रिझन काय आहे? पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. नोट फॉर डायल्यूट H2SO4 कॅथोड जवळ कुठला गॅस फॉर्म होतो? H2 गॅस. एनोड जवळ कुठला गॅस फॉर्म होतो? O2 गॅस. फॉर डायल्यूट H2SO4 रिएक्शन, ठीक आहे, थर्ड is preferred but at higher concentration. आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन पाहिली.
but at higher concentration of H2SO4 and high current density reaction second is preferred. म्हणजे कुठली रिएक्शन? ही रिएक्शन कधी? हायर कॉन्सन्ट्रेशनला. दोन्ही रिएक्शन स्टडी केल्या आपण. डायल्यूट H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. समजलं हे? आणि जर का 50% ॲक्वियस सोल्युशन घेतलं, ओके, तर काय बोथ रिएक्शन सेकंड अँड रिएक्शन थर्ड ऑकर सायमल्टेनियसली ॲट एनोड. दोन्ही रिएक्शन होतात सायमल्टेनियसली. नेक्स्ट, ॲक्वियस NiSO4 सोल्युशन युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड. सगळे ओकेस तुम्हाला सॉल्ट दिलेले आहेत. मी कुठलाही सॉल्ट मागं ठेवलेलं नाहीये, ठीक आहे ना? ओके, स्टँडर्ड बुक मधून सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि मेन रिझन इथं काय आहे तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड ओनली इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याच्यामध्ये कॅथोड जवळ रिडक्शन पोटेन्शियल कन्सिडर करायचं, एनोड जवळ ऑक्सिडेशन पोटेन्शियल. समजलं? येस. कुठली रिएक्शन होते आणि कशावरती डिपेंड आहे हे समजलं तुम्हाला. हे चेक करू शकता आता. ठीक आहे ना? ओके, स्क्रीनशॉट घ्या, अदरवाइज लिहून घ्या. ओके, नोट लिहा केअरफुली. नेक्स्ट, aqueous sodium salt of formic acid. Kolbe's electrolysis using inert electrode. Kolbe's electrolysis using what? Inert electrode. पॉसिबल रिएक्शन्स काय आहेत? कॅथोड जवळची रिएक्शन. आता इथं सुद्धा काय रिडक्शन पोटेन्शियलच बघायचं. ओके, ठीक आहे. होते कुठली रिएक्शन? इथं पोटेन्शियल किती? -2.71 व्होल्ट. आणि इथे किती आहे चेक करा. वॉटरचं किती आहे? -0.83. म्हणजेच काय कुठली रिएक्शन होते लक्षात आलं तुमच्या. एनोड जवळची रिएक्शन ही कोल्बीज रिएक्शन आपण पाहिलंय कळलं विथ दी मेकॅनिझम. कुठं पाहिलंय हे आपण? येस, हायड्रोकार्बन मध्ये पाहिलंय. करेक्ट ना? हायड्रोकार्बन मध्ये. ठीक आहे, चेक करू शकता, व्हेरीफाय करा. ओके, तुमच्या लक्षात येईल आता हे कुठल्या रिएक्शन होतात, कुठल्या रिएक्शन होत नाहीत. ओके, कॉपी करू शकता, सगळ्या गोष्टी कॉपी करा आता. ठीक आहे, आता हे एक्सप्लेन करायची गरज नाही तुम्हाला. ॲक्वियस, हे बघा, ॲक्वियस सॉल्ट ऑफ, ओके, इज कार्बोक्सिलिक ऍसिड. कुठला आहे? सोडियम सॉल्ट, डायसोडियम सक्सिनेट अँड डायसोडियम मॅलेट और डायसोडियम फ्युमॅरेट. ठीक आहे, कोल्बीज इलेक्ट्रोलायसिस युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड. त्या रिएक्शन्स दिलेल्या आहेत. इथं काय? सोडियम ऍसिटेट आहे, म्हणजे आरच्या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे? CH तरी दिलेलं आहे. काय फॉर्म होतो हे लक्षात आलंय तुमच्या. ओके, ही कुठली रिएक्शन आहे? कोल्बीज रिएक्शन आहे. ऍट कॅथोड, ओके, येस, एनोडची रिएक्शन आहे, कॅथोडची रिएक्शन. मेकॅनिझम पाहिले आपण, इन डिटेल मेकॅनिझम पाहिलेली आहे. ठीक आहे, येस, थोडंसं केअरफुली ऑब्झर्व करा मेकॅनिझम. ओके, बघा, हे इलेक्ट्रोलायसिस काय झालेलं लक्षात येते तुमच्या. ऑक्सिडेशन ऍट एनोड, ह्याचं ऑक्सिडेशन होतं. ओके, CO2 गॅस इव्हॉल्व होतो बाय फॉर्मेशन ऑफ इथिन. कोल्बीज रिएक्शन आहे. ओके, ठीक आहे, पुढची रिएक्शन बघू शकता तुम्ही. हे बघा, कॅथोड जवळ रिडक्शन रिएक्शन होते. हे बघा, कॅथोड जवळ रिडक्शन रिएक्शन होते. ठीक आहे, ऑब्झर्व करा रिएक्शन्स आणि नोट करा. हे प्रत्येक रिएक्शन नोट केलं पाहिजे तुम्ही. ओके, नेक्स्ट बघा, दिस इज डायसोडियम मॅलेट. मॅलेट आहे तो, फ्युमॅरेट, मॅलेट नोन आहे तुम्हाला. डायसोडियम फ्युमॅरेट इलेक्ट्रोलायसिस केलं. परत सेमच, अगोदर सोडियम रिमूव्ह होतो, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन केलं म्हणजेच इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात, त्याच्यानंतर CO2 रिमूव्ह होतो. ओके, बाय फॉर्मेशन ऑफ इथाईन. म्हणजे इथेन फॉर्म करू शकताय, इथिन फॉर्म करू शकताय, इथाईन फॉर्म करू शकताय ह्या रिएक्शन थ्रू. इथं लक्षात. ठीक आहे, येस, इथं रिमूव्ह कसं झालंय? हा CH C डबल बॉन्ड O डॉट आहे. CH C डबल बॉन्ड O डॉट. ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स आहेत ह्या. हिअर होमोलायटिक फिशन टेक्स प्लेस. इथं हा CO डबल बॉन्ड फॉर्म होतो, CO डबल बॉन्ड फॉर्म होतो आणि काय CO2 बाहेर पडतो बाय फॉर्मेशन ऑफ, इथं ऑलरेडी डबल बॉन्ड आहे, फॉर्मेशन ऑफ दिस वन, and these two electrons combines to form triple bond. आलं का लक्षात हे? आणि एनोड कॅथोडचे रिएक्शन सेम आहेत तिन्ही ठिकाणी. क्लिअर आहे?
येस, आय थिंक इथंपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, ह्या व्हेरीफाय करा रिॲक्शन्स, प्रत्येक रिॲक्शन व्हेरीफाय करा केअरफुली. कॅथोडच्या रिॲक्शन सेम आहेत बघा. इथं रिडक्शन झालं, इथं सुद्धा रिडक्शन झालं, इथं सुद्धा रिडक्शन झालं. कॅथोडच्या तिन्हीसाठी रिॲक्शन सेम आहेत, बरोबर आहे ना? ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आपण आणि त्याचा सॉल्ट घेतलेला आहे. ठीक आहे ना? कशामध्ये? कोलपिस रिॲक्शन मध्ये. ठीक आहे, आय थिंक टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट. नोट तयार करा बळा याच्यावरती.